ठाण्यात 4,430 जणांचे तोडले पाणी। 1 एप्रिलपासून नळ जोडणी बंद करण्याची कारवाई वेग घेणार। पाणी बिल थकवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 4,430 नळ जोडण्या खंडित केल्या आहेत। पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे। जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाही त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे। ठामपाला 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 201 कोटींची पाणी देयके वसूल होणं अपेक्षित आहे। आतापर्यंत 114 कोटी वसूल झालेत। ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केलेली नाहीयेत त्यांनी 31 मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। प्रभाग समितीत मुंब्रामध्ये खंडित जोडण्या 905 झाल्या आहेत, तर कळवामध्ये 796, नौपाडा कोपरी 682, वागळे 660, दिवा 553, लोकमान्य सावरकर नगर 398, उथळसर 283, वर्तकनगर 79, माजिवडा मानपाडा 64 आणि असे एकूण 4,430। तर वसुली तक्ता प्रभाग समिती अंतर्गत जर पाहायला गेला तर वर्तकनगरनुसार टक्केवारी 71.58, माजिवडा मानपाडा 66.61, लोकमान्य सावरकर नगर 65.97, उथळसर 64.24, नौपाडा कोपरी 61.43, मुंब्रा 50.62, कळवा 55.33, वागळे 39.81, दिवा 36.85 आणि एकूण टक्केवारी 56.61 अशी आहे। 100% सूटही देण्यात येणार आहे। जे घरगुती नळधारक 31 मार्च 2024 पर्यंत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून 100% सवलत दिली जाणार आहे।